26 जानेवारीपासून देशभरात सुरू होणार 10 मोफत सुविधा. जाणून घ्या कसा होईल फायदा. 26 जानेवारी 2025 पासून संपूर्ण भारतात अनेक नवे नियम आणि सुविधा लागू होणार आहेत. हे बदल सर्वसामान्य जनतेसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. या नव्या नियमांचा आणि सुविधांचा प्रभाव बँकिंग, मोबाईल रिचार्ज, कर, रेशन कार्ड, एलपीजी गॅस आणि इतर अनेक क्षेत्रांवर होणार आहे. मध्यमवर्गीय लोकांना याचा सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे. या लेखात आपण या नव्या नियमांबद्दल आणि सुविधांबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. हे बदल तुमच्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम करतील आणि तुम्ही त्यांचा लाभ कसा घेऊ शकता याची माहिती येथे मिळेल. मग तुम्ही नोकरदार असाल, व्यापारी असाल किंवा शेतकरी असाल, हे नवे नियम सर्वांसाठी उपयुक्त ठरतील. 26 जानेवारी 2025 पासून लागू होणाऱ्या नवीन सुविधा आणि नियम. नवीन वर्षाच्या सुरुवातीस सरकारने अनेक नवे नियम आणि सुविधा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. चला, या बदलांबद्दल सविस्तर माहिती घेऊया. यूपीआय पेमेंट लिमिटमध्ये मोठा बदल. 1 जानेवारी 2025 पासून यूपीआय पेमेंट लिमिटमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आरबीआयने फीचर फोनसाठी यूपीआय 123 पेची लिमिट दुप्पट केली आहे. आता फीचर फोनवरून 10,000 रुपयेपर्यंत यूपीआय पेमेंट करू शकता. याशिवाय वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत यूपीआय पेमेंटची मर्यादा 1 लाख रुपये करण्यात आली आहे. यूपीआय सर्कल फीचर. एकाच यूपीआय खात्यात 5 लोकांना जोडता येईल. तसेच एका महिन्यात 15,000 रुपयेपर्यंत व्यवहार करता येतील. पेन्शनधारकांसाठी नवीन सुविधा. 1 जानेवारी 2025 पासून पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शन काढण्याची परवानगी मिळणार आहे. यासाठी अतिरिक्त व्हेरिफिकेशनची आवश्यकता राहणार नाही. ही सुविधा पेन्शनधारकांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल. शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर. आरबीआयने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना आता कोणतीही हमीशिवाय इंडियन रुपी 2.5 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. यापूर्वी ही मर्यादा 1.6 लाख रुपये होती. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत ठरणार आहे. मोबाईल रिचार्जमध्ये मोठा बदल. नवीन वर्षात तुमचा मोबाईल रिचार्ज स्वस्त होणार आहे. ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना फक्त कॉलिंगसाठी स्वतंत्र रिचार्ज पॅक आणण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे इंटरनेटचा वापर न करणाऱ्या लोकांना याचा फायदा होईल. परदेशी विद्यापीठातील शिक्षण. भारतातच शिक्षण क्षेत्रात मोठा बदल होणार आहे. आता भारतात राहून परदेशी विद्यापीठांची पदवी मिळवता येणार आहे. परदेशी विद्यापीठे भारतात आपले कॅम्पस सुरू करून शारीरिक वर्ग घेऊ शकतील. अग्निवीरांना आरक्षण. सीआयएसएफ आणि बीएसएफमध्ये माजी अग्निवीरांसाठी 10% आरक्षण देण्यात आले आहे. याशिवाय फिजिकल चाचणी आणि वयोमर्यादेतही सवलत मिळणार आहे. आयकर रिटर्न भरण्याची डेडलाईन वाढली. आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 15 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. 5,000 रुपयेपर्यंत लेट फी भरून रिटर्न फाईल करता येईल. ऑनलाईन पैसे ट्रान्सफर अधिक सुरक्षित. आरबीआयने ऑनलाईन पैसे ट्रान्सफर अधिक सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. लाभार्थ्याच्या खात्याचे सत्यापन करण्याची सुविधा मिळेल. त्यामुळे चुकीच्या खात्यात पैसे जाण्याचा धोका टळेल. बँक सुट्ट्या. जानेवारी 2025 मध्ये बँका एकूण 11 दिवस बंद राहतील. यात 4 रविवार, 2 शनिवार आणि 5 अन्य सुट्ट्या आहेत. त्यामुळे तुमची कामे या तारखा लक्षात घेऊन करा.